नागपूर हिंसाचार प्रकरणात महानगरपालिकेची धडक कारवाई। फहीम खान आणि शेख या 2 आरोपींच्या घरावर पालिकेचा बुलडोजर, तर शाहीन अमीन या 2 आरोपींची दुकानं देखील सील। गुन्हेगारांवर कारवाई करा, पण निरपराधांचे घर तोडणं अन्यायकारक। वाढत्या गुन्हेगारीवरील चर्चा टाळण्यासाठी सरकार मुद्दे डायव्हर्ट करीत आहे। इम्तियाज जलील यांच्याकडून नागपूर घटनेवर आणि बुलडोजर कारवाईवर निषेध व्यक्त। सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 2 दिवसात पोलीस कोठडी, नंतर खोक्याला शिरूर न्यायालयाने सुनावली कोठडी। संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी मिळालीच पाहिजे, आमदार संजय कुटे यांची मागणी। महादेव मुंडेला देखील न्याय द्यायला हवा, कुटेंची विधानसभेत मागणी। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, आज कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा होणार। बीड प्रकरण, परभणी प्रकरण, कोरटकर, सोलापूरकर या सगळ्या प्रकरणांवर मुख्यमंत्री उत्तर देणार। महायुतीच्या वतीनं आज विधानसभा उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार। राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंना उपाध्यक्षपदासाठी संधी देण्यात येणार असल्याची माहिती। विधिमंडळ समित्यांची घोषणा आज होणार। महायुती आणि महाविकास आघाडीचे या संदर्भात एकमत, सर्व त्रुटी दूर झाल्यामुळे नियुक्त्यांचा मार्ग मोकळा। 100 दिवसांचा आराखडा पूर्ण करण्यात ऊर्जा विभाग अव्वल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ऊर्जा विभागाचे रिपोर्ट कार्ड प्रकाशित। 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी राबवणार सीबीएसई पॅटर्न, सीबीएसई पॅटर्न संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं सभागृहात निवेदन। राज्यातील शिक्षणाचा पाया कमजोर, 10वीतील विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकार येत नाही, अर्जुन खोतकरांचा सरकारला घरचा आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।